विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांनी ईव्हीएम मशीन संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले। निवडणूक आयोग हे केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करत असा एक प्रमुख आरोप विरोधकांचा होता आणि हेच आरोप सातत्याने निवडणूक आयोगाने फेटाळून लावले। यावेळी मात्र विरोधकांनी आपल्याकडे ठोस पुरावे असल्याचा दावा केलेला आहे आणि यावेळी सुद्धा निवडणूक आयोगाने या मशीनमध्ये फेरफार होणे अशक्य असल्याचे ठामपणे सांगितलंय। आता निवडणूक आयोग आणि विरोधक यांच्यामधील हा वाद या रिपोर्टमधून पाहूयात। जो हमें मिला है वो एटम बॉम्ब है, मतलब एटम बॉम्ब है, फटेगा तो आप इलेक्शन कमीशन आपको दिखेगा नहीं हिंदुस्तान। महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत भरघोस यश मिळाले, पण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पदरी घोर निराशा पडली आणि या पराभवाचं खापर विरोधकांनी ईव्हीएम मशीनवर फोडलं। विरोधकांनी सादर केलेल्या आकडेवारीमुळे ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं। मात्र निवडणूक आयोगाने या आरोपांना खोडून काढत ईव्हीएम यंत्र सदोष नसल्याचा निर्वाळा दिलाय। ईव्हीएम मशीन मध्ये कुठल्याही प्रकारची छेडछाड करता येत नाही असा निर्वाळा पुन्हा एकदा निवडणूक आयोगाने दिला। आता तरी विरोधक ईव्हीएम मशीन वरती आक्षेप घेणं बंद करतील का, हाच खरा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। निवडणूक आयोगाने 10 मतदारसंघांमधील 48 मतदार युनिट्स, 31 नियंत्रण यंत्र आणि 31 व्हीव्हीपॅट यंत्रांची तपासणी केली। प्रत्येक यंत्रानं निदान चाचण्या यशस्वीरित्या पार केल्या आणि व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएमच्या आकड्यांमध्ये तफावत आढळली नाही असं निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। त्या दिवशी म्हणजे निवडणुकीच्या दिवशी जो डाटा आहे तो त्यांना दाखवणार, म्हणजे ज्याला आपण निकाल म्हणतो तो दाखवणार आणि तो निकाल दाखवल्यानंतर आजचं मॉकपोलची प्रक्रिया होत असते। त्यांची जी हरकत आहे किंवा त्यांचा जो आत्ताचा अर्ज आहे त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की तो निवडणुकीच्या दिवशी झालेला सीयू मधला जो डाटा आहे तो डाटा तसा इरेज करू नये, परंतु येस तर ते सांगतोय त्याच्यामध्ये मतमोजणीच्या दिवशी 5% रँडमली व्हीव्हीपॅट जे मोजायचे असतात तसे आपण 5 मतदान केंद्रांचं त्या दिवशी मोजून दाखवून त्याची पडताळणी करून आयोगाने त्याची खात्री पटवून दिलेली आहे। त्यामध्ये कोणताही डिफरन्स आलेला नव्हता। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ईव्हीएमवर शंका घेतली। शरद पवार गटाचे उमेदवार उत्तमराव जानकर यांनी मतदानात फेरफार झाल्याचा आरोप केला। हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी मरकटवाडी इथे बॅलेट पेपरवर प्रतिकात्मक मतदान घेण्याची घोषणा केली। या आंदोलनाला मरकटवाडीच्या ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला। मात्र निवडणूक आयोगाने या मतदान प्रक्रियेला विरोध दर्शवला। पुढे मरकटवाडीच्या ईव्हीएमचा वाद दिल्लीपर्यंत पोहोचला। मरकटवाडीसोबत इतर 9 मतदारसंघातील उमेदवारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली। निवडणूक आयोगालाही ईव्हीएम मशीनमध्ये घोळ नाही हे सिद्ध करण्याचं आवाहन दिलं होतं। यालाच उत्तर देण्यासाठी आयोगाने 10 मतदारसंघात फेरतपासणी केली। मात्र ही फेरतपासणी योग्य पद्धतीने केली नसल्याचा आरोप उमेदवारांनी केलाय। आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मतांच्या चिठ्ठ्यांची मोजणी करण्यास नकार दिला। शिवाय मतदानाची मॉकड्रिल घेण्याआधी मशीन रिसेट करावी लागणार आहे आणि अशा स्थितीत ईव्हीएम मधला सर्व डेटा डिलीट होईल, ज्यामुळे कोर्टाच्या लढाईत पुरावा म्हणून कोणताच डेटा शिल्लक राहणार नाही अशी भीती उमेदवारांना वाटते। मशीनिंग मोठ्या प्रमाणात टॅम्परिंग केलेले दिसतात आणि त्या ठिकाणी मशीनचे आकडे जे आहेत ते खूप भयानक आहेत। त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही व्हीव्हीपॅट मधल्या चिठ्ठ्या मोजून मिळाव्यात किंवा त्यावेळेची जी परिस्थिती सीसीटीव्ही कॅमेरे मिळावे, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज मिळावं आणि ते जे आकडे संपूर्ण बदललेले आहेत किंवा काय त्याच्यामध्ये असमतोल दिसतोय तर तो सुद्धा आम्हाला कळवण्यात यावा असं आम्ही पहिल्यापासून मानतो। निवडणूक आयोगाकडून वारंवार ईव्हीएम मध्ये घोटाळा नसल्याचं सांगितलं जात आहे। मात्र आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मतांची चोरी केल्याचे पुरावे असल्याचा दावा राहुल गांधींनी केलाय। वोट चोरी हो रही है और अब हमारे पास ओपन एंड शट प्रूफ है कि इलेक्शन कमीशन वोट चोरी में इन्वॉल्व है और मैं लाइटली नहीं बोल रहा हूं, मैं 100% प्रूफ के साथ बोल रहा हूं। ठीक है, और आप सबको पता लग जाएगा जैसे ही हमने ये रिलीज किया पूरे देश को पता लग जाएगा कि इलेक्शन कमीशन
वोटर चोरी करा रहा है। किसके लिए करा रहा है? किसके लिए करा रहा है? बीजेपी के लिए करा रहा है। ओपन एंड शट है। दुसरीकडे निवडणूक आयोगानं ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर शिक्कामोर्तब केलाय, पण ईव्हीएम बाबत मतदार राजाचं खरंच समाधान झालंय का हा प्रश्न कायमच आहे। राहुल कुलकर्णीसह सूरज कसबे, एनडीटीव्ही मराठी।